स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्लॉगमध्ये परत एकदा। आज आम्ही आलो आहे देवगडच्या मंदिरात दर्शन करायला। तर देवगडला जे मंदिर आहे ते आहे दत्त महाराजांचं श्री क्षेत्र देवगड म्हणून याला ओळखलं जातं आणि हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मंदिर आहे आणि हे खूप मोठं आहे आणि खूप सुंदर अशी याची रचना आहे। तिकडे आहे त्याचं एंट्री गेट। मेन रोड जो पुणे टू संभाजीनगर जो रोड जातो तिथून मेन रोड वरनं एक हत्तीचं मोठं गेट दिसतं, तिथनं बस 5 किलोमीटर आतमध्ये याल तर हे मंदिर आहे। तर हे आहे या मंदिराचं एंट्री गेट। आम्ही इथे आदल्या दिवशी रात्रीच आलेलो आहे। तर आम्ही या गेटमधनंच एंट्री घेतली आणि आतमध्ये भक्तनिवास वगैरे सगळं काही आहे। तर इथनं हे सेकंड गेट आहे ॲक्च्युली। जे फर्स्ट गेट आहे त्यातनं एंट्री केल्यावर तुम्हाला हे गेट दिसणार आणि याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला पूर्ण पार्किंग दिसेल। तर त्या गेटमधनं आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आम्ही इथे कार पार्क केली आहे। इथे खूप सारी जागा आहे, खूप छान हवा चालू आहे, छान ग्रीनरी आहे। तिकडे आहे मंदिर, पण आता मंदिर बंद झालं आहे कारण की 9:30 पावणे 10 झालं आहे आणि इकडे आहे भक्तनिवास। तर आम्ही बघू आता आम्हाला रूम मिळते का। आणि इकडे भोजन कक्ष पण आहे। इथे गजानन महाराज संस्थानसारखंच 60 रुपीजमध्ये वगैरे जेवण मिळतं आणि हा याचा भक्तनिवास। तर इथे यायला आम्हाला थोडं लेट झालं म्हणून आम्हाला VIP रूम्स तर नाही मिळाली। VIP रूमचे चार्जेस 350 रुपीज आहे। तर आम्हाला नॉर्मल 5 जणांची रूम मिळाली जी की आम्हाला 150 रुपीजमध्ये मिळाली। तर हे आहेत आमचे रूम। ही आहे आमच्या 5 जणांची रूम, 4 जणांची सॉरी, म्हणजे ही 5ची आहे ॲक्च्युली। आता आम्ही पटकन जेवण करू आणि मग नंतर आपण रूम्स बघायला जाऊ। ब्लँकेट्स पण आहे, आम्ही तर आमचे ब्लँकेट्स आणले पण इथे आहेत आणि इकडे गॅलरी पण आहे। किती सुंदर वाटतंय ना। रूम मध्ये चाललो आपण, अशी शांतता ना असं वातावरण पाहिजे। हवा पण किती मस्त आहे, थंडगार वातावरण आहे मस्त। मंदिर सध्या बंद आहे तर आपण आतमध्ये नाही जाऊ शकणार आणि इथे लिहिलं आहे की 6:15 वाजता मंदिर उघडणार आहे आणि 6:30 वाजता इथे आरती असते। तर आम्ही ट्राय करणार की इथली आरती आपण कव्हर करू शकू, तसं आम्ही रेडी होऊन पटकन इथे येणार। पण हा परिसर आणि ही हवा इतकी सुंदर वाटते आहे एकदम, म्हणजे इथे एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय। खूप सुंदर जागा आहे। आम्ही फक्त सकाळी इथे आलो आहे कारण इथून आम्हाला पुढच्या मंदिरात पण जायचं आहे आणि हे मंदिर खूप सुंदर आहे आणि इथे दत्त महाराजांच्या मूर्ती सोबतच गणपतींची आणि कार्तिक भगवानची पण मूर्ती आहे आणि हे प्रवरा नदीच्या काठी आहे।
गेल्याबरोबरच इथे मोठा कीर्तन मंडप दिसेल, जिथे खूप सारे कीर्तन वगैरे जेव्हा पण आयोजित केले जातात ते इथे होतात आणि मधातच गौमाता पण आहे. त्यानंतर हे आहे मेन दत्तांचं मंदिर, श्री दत्त प्रसन्न, आणि यात आहे दत्त भगवानांची मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पण आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नाही आहे, पण खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप शांत आहे. त्याच्यानंतर मंदिराच्या डावीकडेच एक पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर आहे, जिथे पंचमुखी महादेवाची पिंड आणि त्यासोबतच गणेशाची मूर्ती आणि कार्तिकेय भगवानची मूर्ती आहे. आणि मंदिराच्या उजवीकडे एक मंदिर आहे, ते किसनगिरी महाराजांचं मंदिर आहे, ज्यांनी या मंदिराची स्थापना केली त्यांचं. तर आपण ते मंदिर पण बघूया आणि तिथे आता सध्याच आरती झाली आहे, तर त्या आरतीचा व्हिडिओ पण आपण बघूया. बघू शकता इथे रोज जसं गावी आपल्या शेणाने सावरलं जातं, तसं इथे रोज शेणाने सावरलं जातं आणि त्याच्यावर अशी रांगोळी पण काढली जाते. आणि हे रोज त्यांचा सकाळी आरतीच्या आधीचा नियम आहे आणि इथे असं नेहमी तुम्हाला बघता येईल. मंदिराच्या मागच्या साईडलाच प्रवरा नदी आहे आणि हे मंदिर प्रवरा नदीच्या काठीच बसलेलं आहे. बजरंगबलीचं मंदिर बी आहे. बरं आहे आपल्याला. जीजू सेकंड बनायला ना काय नाही फाडेल तो. तर बघितलं असेल तुम्ही आता हे किती सुंदर असं मंदिर आहे, तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता बघायला आणि फिरायला. हे मंदिर शनी शिंगणापूरपासनं 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि संभाजीनगरपासनं हे जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर तुम्ही शिर्डीवरनं इथे यायचा प्लॅन करत असाल तर शिर्डीवरनं याचं अंतर 70 किलोमीटरपर्यंत आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता. छान असं तुमचा पूर्ण एक दिवसाची ट्रिप होऊ शकते. छान तुम्ही इथे मस्ती मजा करू शकता. बोटिंग पण आहे. आम्ही फार सकाळी गेल्यामुळे बोटिंग अवेलेबल नव्हती, पण इथे नदीमध्ये तुम्ही बोटिंग पण करू शकता. इथे राहायची पण सोय आहे, जसं आम्ही आधी पण एक्सप्लेन केलं. आणि हा होता आमचा आजचा व्लॉग. आणि आता इथनं आम्ही जातो आहे घृष्णेश्वर मंदिराला, जे की इथचं दुसरं ज्योतिर्लिंग आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मंदिर आहे. आणि तिथे आता आम्ही जातो आहे. तर भेटू आपण त्या व्लॉगमध्ये. बाय बाय.